आपल्या भोवती कितीतरी बदल घडत राहतात. काही बदल आपोआप त्यांचे तेच घडत राहतात आणि काही बदल हे माणसाच्या काही कृतींमुळे घडत राहतात. उदाहरण घ्यायचं तर झाडांची वाढ होते, पानांचा रंग बदलत राहतो, ती पानं सुकतात, गळून पडतात, फुलांचं फुलणं असेल, फुलांचं कोमेजणं असेल, फळांचं पिकणं आणि झाडांवरून गळून पडणं असेल, ऋतूंचं बदलणं असेल, उन्हाळा, पावसाळा, हिवाळा होत राहणं, हे सगळं आपोआप घडत होतं. पण काही बदल असतात, जसे की फटाके फोडणं असेल, पणत्या लावणं असेल, दुधाचं पनीरमध्ये रूपांतरण होणं असेल, हे सगळे बदल कसे घडतात? आपण म्हणजेच माणसं हे बदल घडवतो. आलं ना लक्षात? पण ह्या सगळ्या उदाहरणांमध्ये एक गोष्ट समान आहे. बदल जरीही रंगांमधला असेल, आकारांमधला असेल, वास बदलत असेल आणि बर्फाच्या वितळण्यासारखे काही बदल असतील, ज्यामध्ये वस्तूच्या अवस्थेमध्येच बदल होत असेल, तर अवस्थेतला, रंगांमधला बदल, चवीतला बदल, या सगळ्यालाच काय म्हणतात? बदल. आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहूया बदलाचा एक प्रकार. तर चला पाहूया तो प्रकार कोणता आहे तो. समजा आपल्याकडे दूध आहे आणि आपल्याला त्याचं दही लावायचंय. तर आपल्याकडे ते बनवण्याचे दोन मार्ग आहेत. आपण एकतर थोडं विरजण म्हणून दही त्यामध्ये मिसळू शकतो किंवा आपण त्यामध्ये लिंबाचा रस मिसळू शकतो. पहिल्या मार्गाने करायचं तर दही बनवायला दह्याचाच म्हणजे विरजणाचा वापर करणं, ज्यामुळे बदल अगदी सावकाश घडतो. पण दुसऱ्या प्रकारामध्ये ज्यात थोडासा लिंबाचा रस दुधात मिसळला तर दुधाचं दही पटकन लागतं. त्यामुळे जेव्हा एखादा बदल घडून येण्यास बराच वेळ लागतो तेव्हा तो बदल सावकाश होणारा बदल असतो. जो बदल पटकन घडून येतो तेव्हा तो जलद होणारा बदल असतो. जलद होणारे बदल हे पूर्ण होण्यास अगदी कमी कालावधी लागतो. ते घडून येण्याचा वेग जलद असतो. आता अशा प्रकारच्या काही बदलांची आणखी काही उदाहरणं पाहूया. ते पाहून तुम्हीच मला सांगा ते कोणत्या प्रकारचे बदल आहेत. कोणता बदल जलद घडणारा आणि कोणता सावकाश. पहिला म्हणजे काडीचं पेटणं, दुसरा म्हणजे फुगवलेला फुगा फोडणं, तिसरा म्हणजे नखांचं वाढणं आणि चौथा म्हणजे लोखंडी सामानाला गंज लागणं. आता तुम्हीच मला हे सांगा की हे कोणत्या प्रकारातले बदल आहेत. जलद कोणता बदल आहे आणि सावकाश घडणारा कोणता बदल आहे. तर पहिले दोन बदल हे जलद गतीने घडून येतात की नाही. काडी पेटते अगदी क्षणात, फुगा फुगवला असेल, टाचणी मारली की तो फुगा अगदी क्षणात फुटतो. पण आपली नख वाढायला काही वेळ जावा लागतो आणि लोखंडाला गंज लागायला तर कितीतरी वर्ष लागतात. त्यामुळे हे दोन बदल आहेत हे सावकाश होणारे बदल आणि हे दोन जलद घडणारे बदल. आता आणखी काही उदाहरणं तुमच्यासाठी. पहिला म्हणजे सूर्यास्त किंवा तुम्ही सूर्योदय होऊन सायंकाळी सूर्यास्त होणं देखील समजू शकता. दुसरा म्हणजे बर्फाचं वितळणं असेल. तिसरा म्हणजे वाळत टाकलेले कपडे वाळणे. आणि हे म्हणजे दिवाळीतल्या आकाशात असे रंगेबिरंगी फटाके फुटणे. आता यातले कोणते बदल सावकाश घडतात आणि कोणते जलद गतीने ते त्याचा विचार करा. तर या पहिल्याची तुलना इतरांशी करताना पाहिलं तर असे सूर्योदय होऊन सूर्यास्त व्हायला 12 तास तरी लागतातच, हो की नाही. ज्या वेगाने बर्फ वितळतो ते पूर्णपणे आजूबाजूला तापमान किती आहे त्यावर अवलंबून असेल. राजस्थान असेल, मुंबई असेल तर बर्फ पटकन वितळेल आणि काश्मीर असेल तर बर्फ वितळायला वेळ लागेल. कपडे वाळण्याचा दरही म्हणजे तसा कालावधी कमी नसतो. थोडाफार तरी वेळ नक्कीच जावा लागतो कपडे वाळायला. फटाके फुटतात ते मात्र अगदी पटकन, नुसती वात पेटवली की झुम, हो की नाही. त्यामुळे काही बदल असतात सावकाश घडणारे आणि काही असतात जलद घडणारे बदल. पण ते तसेच असले पाहिजेत असा कोणता नियम नाही लिहिलेला. त्यामुळे बदल घडण्याची प्रक्रिया ही इतर कितीतरी गोष्टींवर अवलंबून असते. एखादा बदल दुसऱ्यापेक्षा जलद असेल पण तिसऱ्यापेक्षा तो सावकाश होणारा बदल असू शकेल.